नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण काडीच्या पेटीला म्हणजे काडीला साबणावरती लावल्यानंतर त्याचा काय फायदा होणार आहे ते तर बघणारच आहोत। पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या रोजच्या कामामध्ये या ठिकाणी खूप फायदा होईल। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा। तर बघू शकतात आपलं जे सिंक असतं ते अतिशय रोजच्या वापरामुळे तेलकट चिकटपणा आपण रोजच भांडे असल्यामुळे त्याला एक व्हाईट रंग येतो किंवा ते खराब दिसतात, परंतु याला अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी स्वच्छ करणार आहोत। आपण रोज साबणाने तर घासतो, परंतु साबणाने घासल्यानंतर हे जे सिंक आहे बघू शकता अशा प्रकारे व्हाईट डाग त्याला पडतात, ते घालवण्यासाठी आपण या ठिकाणी एक सोल्युशन बनवणार आहोत। बघू शकतात मी इथे साधारणतः 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी गव्हाचंच पीठ वापरायचं आहे, दुसरं कुठलंही पीठ वापरायचं नाही आहे। त्यानंतर मी 1 चमचा यामध्ये वॉशिंग पावडर मिक्स केलेली आहे। आता आपल्याला यामध्ये साबण बिलकुल टाकायचे नाही आहे, वॉशिंग पावडरचाच यूज आपल्याला करायचा आहे। साबणामुळे हे जे सिंक आहे ते व्हाईट पडतं, त्यामुळे आपण साबण बिलकुल वापरणार नाही आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशी पातळ अशी पेस्ट बनवून झाल्यानंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते। बघू शकतात अशा प्रकारे पाण्याच्या मदतीने आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही यामध्ये लिंबू देखील टाकू शकतात, लिंबाने देखील तेलकट चिकट जोपणा असतो तो निघण्यास खूप मदत होते। आता बघू शकतात हे जी पेस्ट आपण बनवली आहे ती सुरुवातीला आपल्याला पूर्ण सिंकला लावून घ्यायची आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोरच दाखवणार आहे। बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण हे जे सिंक आहे ते स्वच्छ करणार आहोत आणि रोजच आपण भांडे घासून झालं की साबणाने एकदा हे घासून घेतो, परंतु आठवड्यातून 1-2 वेळेस तुम्ही ही प्रोसेस नक्की करा, जेणेकरून तुमच्या सिंकला जो पण तेलकट चिकटपणा लागलेला असेल किंवा जे व्हाईट डाग पडलेले असतील ते निघण्यास या ठिकाणी खूप मदत होईल। आता घासणीच्या साहाय्याने मी फक्त हळूवारपणे याला वरचीवर असं घासून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याला पाण्याच्या साहाय्याने धुवून घ्यायचं आहे आणि रिझल्ट अगदी बघू शकतात। सुरुवातीला जे सिंक होतं ते खूपच घाण दिसत होतं आणि मळ देखील बघू शकतात की ती काळसर मळ याचा निघत आहेत। बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने जर सिंक साफ करायचं असेल तर आठवड्यातून ही प्रोसेस नक्की ट्राय करून बघा। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे इस्त्रीसाठी। आता बऱ्याचदा आपण रोजच इस्त्री वापरतो, परंतु जी खालची साईड असते इस्त्रीची तिचा जो खालचा भाग असतो तो असा गंजल्यासारखं होतं किंवा एखाद्या वेळेस त्याला कपडा वगैरे चिटकल्यानंतर खालची साईड खराब होते किंवा तिला असा गंज येतो आणि स्टीलची इस्त्री असल्यामुळे हा प्रकार सर्वांच्याच इस्त्रीला येत असतो, परंतु तो घालवण्यासाठी आपण या ठिकाणी एक सोपी आयडिया घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा। आता बघू शकतात माझ्याकडे एक असा खराब असा कांदा होता जो की मी वापरणार नव्हते, परंतु त्याला फेकून न देता मी या ठिकाणी त्याचा छान असा उपयोग करून घेत आहे। तुमच्या देखील घरामध्ये असे खराब झालेले जे कांदे असतील ते फेकून देण्याआधी तुम्ही याचा उपयोग अशा पद्धतीने करू शकतात। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला कांद्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे आणि जी इस्त्रीची खालची साईड असते त्यावरती घासायचा आहे। यामुळे काय होणार आहे की जी इस्त्रीला गंज लागलेला असतो तो निघण्यास मदत होते आणि जी आपली इस्त्री कपड्यांना चिपकते, खराब झालेली इस्त्री जी गंज आलेली इस्त्री असते ती कपड्यांना लवकर चिटकते, ती चिटकणार नाहीत। नक्की ट्राय करून बघा। तुमच्याकडे जर असे खराब झालेले जे कांदे असतील ते फेकून देण्याऐवजी तुम्ही अशा अधूनमधून इस्त्रीची क्लिनिंग त्याची करू शकतात। बघू शकतात आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघू शकतात तुमच्या देखील कुठल्याही स्टीलच्या वस्तूंना असा गंज जर आलेला असेल तर तुम्ही अशा कांद्याच्या मदतीने त्याला अतिशय सोप्या पद्धतीने क्लीन करू शकतात। बघू शकतात तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे साबणासाठी। आता बघू शकतात आपल्याला जी काडीपेटी असते ती पूर्ण साबणावरती अशा प्रकारे लावून घ्यायची आहे। आता याचा उपयोग कसा करायचा किंवा याचा फायदा काय होणार आहे ते देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा। बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला जी काडीपेटीच्या काड्या ज्या असतात त्या अशा पाठीमागचा जो भाग असतो तो आपल्याला साबणावरती असं लावून घ्यायचा आहे। आता काडीच्या पेटीचा जो खालची जी साईड असते ती ओबडधोबड असते,
आणि जी आपण साबणामध्ये लावल्यामुळे ती साबण त्याला चिटकते आणि तशी ही साबण ही तेलकट चिकटपणा असतो साबणामध्ये, त्यामुळे या काडीला तो साबणाचा चिकटपणा लटकून येतो. आता याचा उपयोग कसा करायचा ते बघूया. आपण जे खूप असे कपडे वगैरे कपाटामध्ये ठेवलेले असतात, जास्त दिवस असे पडून राहतात, त्यामुळे काय होतं की कपाटामध्ये दुर्गंधी यायला सुरुवात होते. ती दुर्गंधी घालवण्यासाठी हा प्रयोग नक्की ट्राय करून बघा. एक काडी आपल्याला यामध्ये ठेवून द्यायची आहे. त्यानंतर शूजमधली जी दुर्गंधी आहे ती देखील यामधून दूर होते, यापासून दूर होते. जो काडीला जो मसाला असतो त्याचा आणि साबणीचा एक स्मेल तयार होतो आणि जी पण घाण दुर्गंधी असते ती निघण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी तुम्ही शूजमध्ये ह्या काड्या नक्की ठेवू शकतात. सकाळपर्यंत शूजमधला जो पण दुर्गंध असेल तो या ठिकाणी गायब झालेला असेल. नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा.